नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एक नवा ट्विस्ट आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव आता चर्चेत आलंय। माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे आमदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा त्यामुळे नाशिकसाठी दावा केल्याचं पाहायला मिळतंय। अजूनही नाशिकची जागा त्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही, ती शिवसेना ने लावून धरलेली आहे आग्रही मागणी की तो आपलाच उमेदवार असेल। मात्र राष्ट्रवादीने देखील दावा सोडलेला नाही। मी यश अपयशाला घाबरून जात नाही, मैदान सोडून जात नाही असं सूचक वक्तव्य माणिकराव कोकाटेंनी केलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आता नाशिकच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं समोर येतंय। नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज स्वीकृती आणि अर्ज घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे, तरी देखील नाशिकचा तिढा अद्याप कायम आहे। आता पुन्हा एकदा नवीन नाव समोर येत आहे, ते सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं। माणिकराव कोकाटे आपल्यासोबत आहेत। सर, लोकसभेसाठी तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। चर्चा कोण करतंय मला माहीत नाही, चर्चा कुठे सुरू आहे तेही मला माहीत नाही। मी पण तुमच्यासारखंच मीडियाकडनं जे काय बातम्या येतात त्या बघतो, माझा कोणाशीही संपर्क नाही। परंतु दादांशी माझं जे बोलणं झालं आहे त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की नाशिकची 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे आणि 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीचा निर्णय घेणं अजून बाकी आहे। जोपर्यंत आमच्या 3 पक्षाचं एकत्रित एकमत होत नाही की कोणत्या पक्षाला जागा जाणार आहे, त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल। पण राष्ट्रवादीमध्ये निर्णय कोण उमेदवार द्यायचा हा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे। मग दादा आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, भुजबळ साहेब आहेत किंवा आणखी कोणी असतील तिथं त्या कोर कमिटीमध्ये, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। त्यांनी जो निर्णय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घ्यावा। आम्हाला तर युती म्हणून सर्व पक्षावर राहावं लागेल आणि उमेदवारांना प्रचार करावा लागेल। पण तुम्ही स्वतः इच्छुक आहात का? जर पक्षाने उमेदवारी दिली तर काय करणार? नाही, मला उमेदवारी दिली तर मी इच्छुक नाही, पण मला उमेदवारी दिली तर मला जबाबदारी पार पाडावी लागेल। माझ्या अंगावर जबाबदारी, तर मी कधीही जबाबदारी नाकारत नाही, झुगारत नाही। हा माझा स्वभाव गेला अनेक वर्षापासून आहे। त्यामुळे जर पक्षाने जर आदेश दिला तर मला निवडणूक लढवावी लागेल। हेमंत गोडसे यांना बराच विरोध होतोय, राष्ट्रवादीमधनं पण होतोय, भाजपमधनं पण होतोय। त्याच्यात हेमंत गोडसेचे वैयक्तिक वागणूक असेल कदाचित, त्याच्यामुळे त्याला विरोध होणं साहजिक आहे। बऱ्याच ठिकाणी त्यांनी भयंकर इंटरफेरन्स वगैरे करून ठेवलेले आहेत आणि मतदारसंघामध्ये जो काही अप्रोच असायला पाहिजे खासदाराचा, तो अप्रोच पॉझिटिव्ह अप्रोच त्यांनी ठेवला नाही। त्याच्यामुळे कदाचित त्याला जास्त विरोध होत असावा असा माझा अंदाज आहे। तुम्ही लढले, तुम्हाला विजयाची खात्री आहे? हां, 100%, 100%। पण समोरचा उमेदवाराचा प्रचार खूप पुढे गेलेला आहे। काय फरक पडत नाही मला, काय फरक पडत नाही। मला सगळ्या गोष्टीची सवय आहे। मी अनेक निवडणुका लढलेलो आहे। मी आतापर्यंत 7-8-10 निवडणुका लढलेलो आहे। लोकसभेची पण निवडणूक अपक्ष लढलो आहे। माझ्याकडे यंत्रणा आहे। माझ्या गावामध्ये आज नाव जाहीर झालं तर मी उद्या सकाळी 12 वाजेपर्यंत माझी यंत्रणा कामाला लागून जाईल, एवढी यंत्रणा माझ्याकडे स्मार्ट आहे। त्यामुळे मला त्या गोष्टीची चिंता नाही वाटत काय। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।